आजच्या सभेचे प्रमुख वक्ते आणि हिंदुस्थानमध्ये राजीव गांधी फाउंडेशन पासून तर सर्व हिंदुस्थानच्या जनतेने गुजरातला विकासाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर पोहोचवलं ते गुजरातचे मुख्यमंत्री माननीय नरेंद्रभाई मोदी, भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस मान्य गोपीनाथराव मुंडे, मान्य भाऊसाहेब फुंडकर, विनोदजी तावडे, मंचावर उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते मंडळी आणि उपस्थित बांधवांनो आणि बहिणींनो, कालच आम्ही सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं नाशिकच्या अधिवेशनाचं वृत्त आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळालं. एक 8 दिवसापूर्वी नरेंद्रभाई, गोपीनाथराव आणि मी स्वतः आम्ही नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव गावात गेलो होतो आणि तिथे अशीच मोठी लाखोची जाहीर सभा झाली होती. त्या सभेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार साहेबांनी काल नाशिकमध्ये प्रश्न विचारला की महाराष्ट्राला मोदींचा गुजरात बनवायचा आहे का, असा प्रश्न त्यांनी जनतेला विचारला. पण मी पवार साहेबांना विचारू इच्छितो की महाराष्ट्राची आणि गुजरातची तुलना करून तुम्ही चांगलं केलं. आज गुजरातमध्ये लोड शेडिंग नाही, तर राष्ट्रवादी आणि शरद पवारांच्या महाराष्ट्रामध्ये 16 तास आणि 18 तास लोड शेडिंग आहे. गुजरात मधल्या शेतकऱ्याचा, कापूस उत्पादक शेतकऱ्याचा कापूस जगामध्ये निर्यात होतोय. तो गुजरात कॉटन म्हणून प्रसिद्ध आहे आणि महाराष्ट्रातल्या, विदर्भातल्या शेतकऱ्यांनी, कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी 15,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. महाराष्ट्रावर 1,58,000 कोटी रुपयाचं कर्ज आहे. तर गुजरातचं इकॉनॉमिक्स, गुजरातची आर्थिक स्थिती महाराष्ट्रापेक्षा कितीतरी पटीने सक्षम आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने हिंदुस्थानमध्ये पहिल्या नंबरवर असणारा महाराष्ट्र 6व्या नंबरवर पोहोचवला. 1,57,000 कोटी रुपयाचं कर्ज महाराष्ट्रावर उभं केलेलं आहे. जाणता राजा, शेतकऱ्याचा मसिहा म्हणून शरद पवारांचं आम्ही नाव घेतो. पण ज्यावेळी विदर्भात शेतकरी आत्महत्या करत होते तेव्हा हे जाणते राजे रात्रीच्या प्रकाशाच्या झोतामध्ये वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटची मॅच बघत होते. 25 लाख रुपये रोजाने अमेरिकन मुली आणल्या होत्या. नैतिकतेच्या आधारावर ज्या आबा पाटलांनी महाराष्ट्रामध्ये डान्स बार बंद केले, त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाने चिअर गर्ल्स आणल्या होत्या. शेतकरी आत्महत्या करत होते. गावात अंधारामध्ये मुलं अभ्यास करू शकत नव्हते म्हणून आपल्या भविष्याबद्दल उद्ध्वस्त, त्यांचं जीवन उद्ध्वस्त झालं होतं. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार साहेब अंधारामध्ये बसून क्रिकेटचा आनंद घेत होते. 25 लाख रुपये रोजाने आणलेल्या या चिअर गर्ल्स 4 मारला की टांग वरती आणि 6 मारला की पाय हात वरती. वा रे आबा पाटील आणि वा शरद पवारांचा महाराष्ट्र. अंधेरी रात में दिया मेरे हात में. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या गव्हाला 10.5 रुपये किलो भाव आणि पवार साहेबांनी या ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी भागामध्ये भारतीय जनता पार्टीने आंदोलन केलं. किरीट सोमय्यांनी तिथल्या गोडाऊनवर रेड मारले. विदेशामध्ये जो सडका, कुचका, लाल गहू आहे, जो डुक्कर खातात, तो या जाणत्या राजाने या आदिवासींना जबरदस्तीने वाटण्याचा प्रयत्न या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने या ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासींकरता केला. मोदीचा महाराष्ट्र की पवारांचा महाराष्ट्राची तुलना केली पाहिजे. मोदींचा गुजरात कसा आहे? राजीव गांधी फाउंडेशनने
नरेंद्र भाईंचा जगातला सगळ्यात परफॉर्मिंग चीफ मिनिस्टर, विकासात पहिला क्रमांक महाराष्ट्र म्हणून त्यांचा गौरव केला. मला कधी कधी वाईट वाटतं मोदींची प्रगती बघून. एका डोळ्यात अश्रू असतात दुःखाचे आणि दुसऱ्या डोळ्यात आनंद अश्रू असतात. की 6व्या नंबरवर महाराष्ट्र गेला पहिल्या नंबरवरचा, त्याचं मला दुःख होतं. पण बराच मागे असणारा गुजरात मोदीजींनी हिंदुस्थानमध्ये पहिल्या नंबरवर नेला. पवार साहेब, कृषी विकासाचा दर महाराष्ट्रात 4.5% आहे आणि गुजरातमध्ये नरेंद्र मोदींनी विकासाचा दर कृषी क्षेत्रात 14% नेला. एकही शेतकरी आत्महत्या करत नाही, याचं उत्तर तुम्ही द्या. या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांनी महाराष्ट्राची वाट लावली. शरद पवार कृषी मंत्री आहेत, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या करून राहिले. सुशील कुमार शिंदे ऊर्जा मंत्री आहेत, मुख्यमंत्री होते, खोटे आश्वासनं दिली, खोटा जाहीरनामा दिला, जनतेला फसवलं. एक हसतमुख आणि दुसरे देशमुख, दोघांनी मिळून महाराष्ट्राची वाट लावली. सुशील कुमार शिंदे ऊर्जा मंत्री आहे आणि महाराष्ट्रात 16 तास आणि 18 तास लोड शेडिंग आहे. मी गमतीने एकाला सांगितलं की हसण्यामधून जे जनरेटर चाललं असतं ते एकट्या सुशील कुमार शिंदे साहेबांनी महाराष्ट्राचं लोड शेडिंग भरून काढलं असतं. शिवराज पाटील गृहमंत्री होते महाराष्ट्राचे. सगळ्यात जास्त बॉम्ब ब्लास्ट, सगळ्यात जास्त या ठिकाणी निरपराध लोकांच्या हत्या आतंकवाद्यांनी महाराष्ट्रात केल्या. आणि शिवराज पाटलांनी रेकॉर्ड काय केला, तर दिवसभर मध्ये 4 बॉम्बस्फोट झाले, तर 4 ठिकाणी 4 रंगाचे जोडे आणि 4 रंगाचे सूट घालून त्या ठिकाणी गेले. वारे शिवराज पाटील. मुरली देवरा पेट्रोलियम मंत्री आहेत, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आहेत. अटल बिहारींचं सरकार होतं, एनडीएचं सरकार होतं. कधी गॅसच्या सिलेंडर करता तुम्हाला लाईन लावावी लागली? पण मुरली देवरा पेट्रोलियम मंत्री झाले, काँग्रेसचं राज्य आलं, राष्ट्रवादीचं राज्य आलं. आज गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नाही आणि पेट्रोल डिझेल भारतात सगळ्यात जास्त महाग महाराष्ट्रात आहे. अंतुले साहेब वक्फ बोर्डाचे मंत्री झाले आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी वक्फ बोर्डाची जी जमीन आहे, या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी 20,000 कोटी रुपयाची जमीन वक्फ बोर्डाची खाऊन फस्त केली. वक्फ कायदा जो आहे त्याचा अर्थ असा आहे की एनी मुस्लिम डोनेटेड एनी मूवेबल और इमूवेबल प्रॉपर्टी विथ रिलीजियस अँड पायस पर्पज फॉर द वेलफेअर ऑफ द सोसायटी दॅट इज कॉल्ड एज वक्फ. पवित्र शुद्ध उद्देशाने समाजाच्या कल्याणाकरता जो मुसलमान आपली चल किंवा अचल संपत्ती दान करतो त्याला वक्फ म्हणतात. अरे संभाजीनगरमध्ये कब्रस्तान विकत घेतलं दिलीप देशमुख साहेबांनी, जे मंत्री बनले, आज कब्रस्तान विकत घेतलं.